नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीचे कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, अगदी 200 रुपये पावपर्यंत गेलेला शेवगा फायनली 40 रुपये पावपर्यंत आला आणि मग बाजारातून मस्तपैकी पाव किलो शेवगा आणला आणि आता आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत असा ढाबा स्टाईल शेवगा मसाला आणि ड्राय शेवगा, जो ढाब्यावरच मिळतो आणि खायला एकदम भन्नाट लागतो। तर आपण एकाच व्हिडिओमध्ये एकाच रेसिपीमध्ये ड्राय शेवगा आणि शेवगा मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। बाजरीची भाकरी आणि ज्वारीची भाकरी असेल तर वाह क्या बात है। तर आता जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी ह्यासाठी मी पाव किलो शेवगा घेतलेला आहे, हा निवडून घ्यायचा आहे। शेवग्याच्या वरची जी साल असते ती सालकाडीने काढायची आणि साधारणपणे आपल्या एका बोटाच्या आकाराप्रमाणे शेवगा कट करून घ्यायचा आहे। आता कांदा घ्यायचा आहे, कांद्याची वरची साल काढायची आणि वांग्यासारखे याला चिरा देऊन कांदा ह्या पद्धतीने चिरून घ्यायचा। असे 2 कांदे मी चिरून घेतलेत आणि त्यानंतर जे चिरून घेतलेला कांद्याचा भाग आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल सोडायचं। आता ही जाळी घेतली, याच्यावर 2 कांदे आणि थोडं खोबरं ठेवलेलं आहे भाजण्यासाठी। तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्टली गॅसवरही ठेवू शकता। सुरुवातीच्या काळामध्ये चूल असल्यामुळे चुलीच्या आहारामध्ये हे भाजले जायचं, पण आता चूल नसल्यामुळे आपल्याला गॅसवर भाजण्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नसतो। तर खोबरं असं खालीवर करायचं, खोबरं पटकन भाजलं जातं। कांदे भाजून होईपर्यंत खोबरं गॅसवर नाही ठेवायचं, ह्यामुळे काय होतं खोबरं करपून जाईल। आणि कांदा असा चिमट्याच्या साहाय्याने खालीवर करायचा, खोबरं भाजलं की खोबरं काढून घ्यायचं। तर खोबरं भाजून झालं, याला काढून घेतलं, याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। आता ही दोन्ही कांदे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे, ह्याच्यामुळं भाजीला एक वेगळाच फ्लेवर येतो आणि चव खूप छान लागते। कुठलीही मसाल्याची भाजी करताना ह्या पद्धतीने कांदा जर भाजून घेतला तर भाजीच्या चवीमध्ये तुम्हाला फरक नक्की जाणवेल। आता एका प्लेटमध्ये हे काढून घेतलेलं आहे। आता लोखंडी तवा घ्यायचा, लोखंडी तव्यावर हे सगळं परत एकदा भाजून घ्यायचं, ज्यामुळे काय होईल भाजीला मस्त खमंग अशी चव येईल। थोडंसं तेल घालून खोबऱ्याचे बारीक केलेले तुकडे आता आपण भाजून घेणार आहोत। आधीच भाजल्यामुळे याला जास्त वेळ भाजण्याची गरज नाही, हार्डली 4 ते 5 मिनिट भाजून घ्यायचं। 1 इंच आलं आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, त्या देखील तव्यावर मस्त भाजून घ्यायच्या आहेत। ह्याला देखील आपण 4 ते 5 मिनिटच भाजून घेणार आहोत, खूप वेळ भाजण्याची गरज नाही। आता याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे। आता त्याच तव्यावर जो भाजून घेतलेला कांदा आहे तो कांदा असा बारीक करायचा आणि ह्याला देखील साधारणपणे 5 ते 7 मिनिटभर मंद आचेवर तेल टाकून भाजून घ्यायचं आहे। मी आधी सांगितल्याप्रमाणे आज आपण ढाबा स्टाईल भाजी बनवत आहोत, त्यामुळे थोडंसं प्रोसेस लेंदी आहे, पण भाजी विचाराल तर खायला एकदम भन्नाट लागते। तर आता कांदा देखील भाजून होत आलेला आहे, थोडंसं तेल घालून याला असंच खालीवर करून घ्यायचं। आणि ह्या पद्धतीने मसाला भाजून घेतल्यामुळे ग्रेव्ही खूप जास्त वेळ आपल्याला परतायची गरज पडत नाही। आता भाजलेला कांदा मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचा आहे। आता थोडीशी हरभऱ्याची डाळ घ्यायची, हरभऱ्याची डाळ नसेल घालायची तर तुम्ही डाळवं असतं जे आपण चिवड्यामध्ये घालतो ते देखील घेऊ शकता। तर ह्या पद्धतीने हरभऱ्याची डाळ छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। तर डाळ भाजून झाली, मिक्सरच्या जारमध्ये आपण हे सगळं घालून घेतलं आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, कोथिंबीर कच्चीच घातलेली आहे आणि आता याचं वाटण करून घ्यायचं आहे। तेलाचा वापर थोडासा जास्ती करायचा। आता कढईमध्ये तेल छान गरम होऊ द्यायचं, तेल गरम झालं की जिरं मोहरी घालायची, जिरं मोहरी अगदी मस्त फुलू द्यायची आहे। थोडीशी हळद घालायची, लाल मिरची पावडर घालायचं, काळा मसाला घालायचा आणि त्यानंतर वाटण घालायचं। तर ह्या वेळेस तुम्ही काय करा, फोडणीमध्ये सगळे मसाले घाला आणि मग भाजी बनवा, तुम्हाला चवीत फरक नक्की जाणवेल। एरवी आपण ग्रेव्हीमध्ये मसाले आणि तिखट घालतो, आज आपण फोडणीमध्ये तिखट आणि मसाले घालून मग ग्रेव्ही घालून घेतलेली आहे।
तर ह्या पद्धतीने जरी तुम्ही भाजी केली तर ती देखील खायला खूप मस्त लागते। आता हा मसाला आपल्याला छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचा आहे। दुसरीकडे मी ओव्हनमध्ये शेंगा उकडून घेतलेल्या आहे। तर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी घालून ह्या शेंगा उकडून घेऊ शकता, त्यामुळे शेंगा लवकर शिजल्या जातात। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करायचं। ही सगळी प्रोसेस आपण मध्यम गॅसवर करत आहोत। तर साईडने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। तर ड्राय शेवगा तर तुम्ही खाल्लाच असेल। कुठल्याही ढाब्यावर हा ड्राय शेवगा आणि शेवगा मसाला एकदम झन्नाट आणि भन्नाट भेटतो। तर आता छान मस्त असा मसाला परतून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तेल देखील सुटायला सुरुवात झालेली आहे। तर ह्या पद्धतीने हा शेवगा मसाला नक्की बनवा। ड्राय शेवगा देखील नक्की बनवून बघा। ड्राय शेवगा तर खायला खूप छान लागतो। ज्यांना खूप असं झणझणीत वगैरे खाण्याची सवय असेल किंवा आवडत असेल त्यांच्यासाठी तर ही खूप मस्त रेसिपी आहे। आता उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा आपण ह्या मसाल्यामध्ये घालून परतून घेणार आहोत। तर शेंगा छान शिजवून घ्यायच्या आहेत। पाण्यामध्ये गॅसवर टाकून तुम्ही शिजवू शकता किंवा मग तुम्ही ओव्हनमध्ये देखील शिजवून घेऊ शकता। तर आता याला एक 5 मिनिटभर असंच मसाल्यासोबत मस्त परतून घ्यायचं आहे आणि आपला ड्राय शेवगा तयार झालेला आहे। आता याला मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अतिशय टेम्पटिंग असा दिसतोय। आणि आता ड्राय शेवगा काढल्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे। कुठलीही मसाल्याची भाजी करताना गरम पाण्याचा वापर करायचा, ज्यामुळे भाजी खमंग लागते। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची 15 ते 20 मिनिटभर दणकून अशी उकळी काढायची आहे। तर या पद्धतीने साधारणपणे 15 ते 20 मिनिटं भाजीची दणकून अशी उकळी काढली। छान असा तेलाचा तवंग म्हणजे मस्त अशी तर्री आलेली आहे। भाजी तयार झाली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅसची फ्लेम बंद करायची। गरम गरम बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करायची। ड्राय शेवगा आणि शेवगा मसाला आपली वाट बघतोय। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट करून सांगा। तुम्हाला माझ्या चॅनलवर कुठले व्हिडिओ बघायला आवडेल ते देखील कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका भन्नाट रेसिपीमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।